हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. मी आहे वैदेही अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही सगळेजण कसे आहात? आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त असाल. तर अनुप आला आहे पुण्यामध्ये आणि अनुप पाठीमागं थांबला आहे. तर अनुप आला आहे पुण्यामध्ये आणि आम्ही आज जाणार आहोत बालाजीला. तर पुण्यामध्ये बालाजी मंदिर आहे, तर प्रति बालाजी म्हणतात त्याला. तर आम्ही तिथं जाणार आहोत आणि त्याच्या अगोदरच नारायणपूर आहे. सो तिथं दत्त महाराजांचं मंदिर आहे. तर आम्ही पहिल्यांदा तिथं जाणार आहोत आणि नंतर बालाजी मंदिराला जाणार आहोत. तर कधी गेले नाही बालाजी मंदिराला, पण ह्यावेळेस जाणार आहे. सो तुम्ही हा व्लॉग असंच कंटिन्यू करा. ये पेपर स्टे ट्यून. तर निघालो आहोत दोघं जण. तर जस्ट आम्ही आता निघालो आहोत आणि शुक्रवारीच अनुप आला होता. तर 2 दिवस आम्ही खूप छान मस्त एन्जॉय केलो आणि आज आहे संडे. तर फ्रायडेला मी आणि अनुप असंच दोघं जण गप्पा मारत होतो आणि अनुपला मी म्हणलं तर आपण परत तिरुपतीला कधी जायचं. तिथून एकदा तरी आम्ही बालाजीला जाणारच, तिरुपतीला जाणारच असं ठरलं आहे. तर मी म्हणलं या वर्षात आपली ट्रिप तिरुपतीची कधी होती काय माहिती. मग अनुप म्हणला नेमकं अगं पुण्यामध्ये पण बालाजी मंदिर आहे. तर त्यामुळे मग आमचं फिक्स झालं, प्लॅन झालं की बालाजी मंदिराला जाऊया. आणि दत्त महाराजांचं पण मंदिर आहे, सो दत्त महाराजांच्या मंदिराला पण जाणार आहोत. आणि खूप म्हणजे जसं बालाजी मंदिर आहे तिरुपती तिरुमलामध्ये, सेम तसंच इथं आहे, प्रति बालाजी असं म्हणतात त्याला. तर चला मी तर पहिल्यांदा बघते आणि तिथं फोटो काढायला अलाउड नाहीये आत. तर तुम्हाला मी बाहेरचा पूर्ण परिसर दाखवते. तर तुम्ही हा व्लॉग असंच कंटिन्यू करा. यू पीपल स्टे ट्यून. रोडवरूनच जाताना तांदूळ, कांदे म्हणजे हे जे काही कडधान्य आहेत तर ते खूप स्वस्त भेटतात. इंद्रायणी राईस म्हणजे तांदूळच. तर इथं ऑन द म्हणजे रोडवरून जाताना खूप स्वस्त कडधान्य सगळेच प्रकारचे भेटतात. मग जस्ट आम्ही कार पार्किंग केली आहे आणि समोरच सेम आहे तसंच बालाजीचं मंदिर आहे. तर तुम्ही पाठीमाग आता बघू शकता. हे बघा तुम्हाला दिसत असेल. चला आपण जाऊया समोरून बघू. तर आम्ही त्या गाडी पार्किंग केली. लाडू तुला सेम आहे तसंच आहे ना. तर आता समोरून बघतो. आम्ही आलो आहोत बालाजी मंदिराला. समोरच बालाजीचं मंदिर आहे. आणि गर्दी पण एवढी नाहीये. आम्हाला वाटलं होतं की आज रविवारी आणि गर्दी असेल, तर गर्दी बिलकुल नाहीये. तर जस्ट आत्ताच आमचं दर्शन झालं आणि आम्ही अजून परत एकदा आत जात आहोत. बिकॉज तुम्हाला आतला पूर्ण मला परिसर दाखवायचा आहे की आतून बालाजीचं मंदिर कसं दिसतंय ते. तर खूप छान जसं तिकडच्या बालाजीचं आहे तिरुपतीचं असं सेम मंदिर आहे. त्याचीच प्रति इथं बालाजीचं मंदिर आहे. सेम एवढं छान वाटायला होतं. सो माझ्या तुम्ही पाठीमागं बघू शकतात. खूप छान. आणि तुझं दर्शन कसं झालं? मस्त, एक नंबर.
छान झालं ना. आणि जसं तिरुपती बालाजी सेम तसं इथलं पण बालाजी ना. तर अशा प्रकारे आमचं खूप छान मस्त दर्शन झालं आहे. आणि खूप गर्दी आहे. वाटलं होतं की म्हणजे वाटलं पण नव्हतं एवढी गर्दी आणि ऊन पण आहे, पण खूप गर्दी. आणि इथलं त्यांनी भात दिलं ते आम्हाला. कुठला भात आहे तो? मसाला भात होतं काहीतरी वेगळं होतं, पण त्याची पण टेस्ट खूप छान होती. आणि छान प्रकारे आमचं दर्शन झालं आहे. तर आता आम्ही जाणार आहोत नेक्स्ट नारायणपूरला. टेन्शन म्हणजे घाटामधलं, बापरे एवढी भीती वाटते ना घाटामध्ये. समोरच काय दिसतंय बापरे. आणि जेव्हा पण इथं पावसाळ्यामध्ये येईल ना, एक नंबर दिसणार आहे. एवढं डोंगरच मोठे मोठे वर. आणि हा मस्त ड्रायव्हिंग करते, अनुप ड्रायव्हिंग करते, मला काही टेन्शन नाही घाटामध्ये. घाट आम्ही चढून आता आलो आहोत नारायणपूरला. दत्त महाराजांच्या स्थानावर आलो आहोत. तर चला तुम्हाला मी मंदिर दाखवते.